हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे शिवरात्री. सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भोलेनाथ आपली सर्वांची इच्छा पूर्ण करो. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा, आज खूप मोठं व्रत आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करणारा आणि भोलेनाथ साध्या भक्तीने पण आपली इच्छा पूर्ण करतो आणि प्रसन्न होतात. तर मग आजची पूजा, आजचा अभिषेक आणि कोण कोण कशा प्रकारे पूजा करते, कोण कोण मंदिरात जाऊन पूजा करते, तर प्रत्येकाची आपापली भक्ती जी आहे ती करत असते. आणि आज ही कशा प्रकारे भगवंताची पूजा करणार आहे किंवा कशा प्रकारे आपल्या पद्धतीने किंवा रीतिरिवाजाने आपण करतो. तर चला मग कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इथे आता छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आजचं जे महत्त्व आहे ते, आणि इथे पिंड, महादेवाची पिंड आणि नंदी, तर थोडंसं आपल्याला अभिषेक करायचा आहे दह्या दुधाचा. आता इथे मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे आणि याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना नामस्मरण, भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारचं नामस्मरण करतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल, तेच खूप महत्त्वाचं आहे. त्याचंच नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे आपल्याला अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर आणि चांगल्या पाण्याने पण आपल्याला देवाची आंघोळ घालून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपल्याला जी आपली गळती आहे त्याच्यावर आपल्याला देवाला ठेवून नामस्मरण करायचं आहे किंवा पूजा करायची आहे. तर आता इथे बघू शकता, सर्वात पहिले मी बेलपत्र ठेवलेलं आहे. बेलपत्रावरती आपल्याला शंकरजीची पिंड ती ठेवायची आहे. तर ती ठेवल्यानंतर पहिले दह्या दुधाने स्वच्छ करून घ्यायचं आहे, चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही गंगाजल पण टाकू शकता, अत्तर देवासाठी. तर आणि नंतर मग मी पहिले आपल्याला गळती लावायची आहे, तर त्यासाठी पहिले पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे बेलपत्र ठेवायचं आहे, तो तुम्ही बेलपत्र 11, 7 जसं आपल्याला मिळेल त्याप्रमाणे, कोणी 108सुद्धा बेलपत्र वाहते. तर इथे आता पूजा करायची आहे. तर इथे देव मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता इथे मी गळती लावून घेणार आहे. आणि आपल्या नामस्मरण, तर तुम्ही माळेवर सुद्धा नामस्मरण करू शकता. इथे हातात माळ जपायची आणि इकडे गळती सुरू आहे, गळती लावून द्यायची किंवा गळतीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, पुष्प वगैरे. तर इथे मी गळती लावलेली आहे आणि आता इथे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर पुष्प वगैरे सर्व लावून ठेवून घ्यायचं आहे देवाला. तर इथे मी परत एक बेलपत्र ठेवलेलं आहे आणि पुष्प, आणि मग आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर इथे मी माळीवर करते. तर जेवढं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आजचं, कारण आजचं नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. आणि नामस्मरणाने देव फक्त नामस्मरणाला भोग केलेला असतो. साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला देवाची पूजा करायची असते. तर साधं जे देवाला आवडते, जे देवाला आवडती फुलं जर मिळाली तर ते, आणि धोत्र्याचं फळ किंवा त्याला काटेरी फळसुद्धा म्हणू शकता, आणि केळं. कोणी निर्जला व्रत पण करते, म्हणजे नुसतं पाण्यावर राहते किंवा फळं खाते, फलाहार घेतो, अशा प्रकारे. तर इथे गळती लावून दिलेली आहे आणि मी इथे आता माळेवरती आपलं ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. भरपूर जण स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये पुस्तक मिळते, त्याप्रमाणे आपण पूजा करू शकतो. तर सर्वात इथे कापसाचं वस्त्र तयार केलेलं आहे आणि जो आपला पूजित धागा मिळतो त्याला ते पण तुम्ही वाहू शकता. तर इथे मी कापसाचं वस्त्र देवाला वाहिलेलं आहे आणि आता आपल्याला इथे बेलपत्र वाहून घ्यायचं. तर बेलपत्राला प्रत्येकाला मी अष्टगंधक लावलेलं आहे. जे तुम्ही जशा प्रकारे करता तशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि आता जेवढे बेलपत्र असेल तेवढे आपल्याला वाहायचे, जेवढे बेलपत्राचं, कारण देवाला बेलपत्र खूप आवडते. तर इथे देवाची पूजा पहिले करून घेतलेली आहे आणि नंतर मग आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे. तर मग तुम्ही सजवू शकता, तुम्हाला जेवढे बोरं वगैरे भरपूर फळं आहे ते पण भरपूर जण देवाला ठेवतात. तर अशा प्रकारे पूजा वगैरे
फुलं वगैरे मी वाहून घेतलेले आहे, थोडंसं सजावट केलेली आहे, कारण मन प्रसन्न होते फुलांनी. बाकीचं दुसरं आपण काही करू शकत नाही, फुलांनी सजवू शकतो. तर फुलांनी छानपैकी आपल्या देवाला सजवायचं आहे. तर इथे आता पूजा पण झालेली आहे. आणि साध्या सिंपल पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे, किंवा शिवरात्रीची पूजा जी आहे ती जे तुम्हाला सेवा घडेल किंवा सेवा करायची असते ती सेवा करायची आहे आपल्याला. आणि इथे तुपाचे दिवे पण मी लावून घेतलेले आहे पूजेच्या आधी, आणि 2 तुपाचे दिवे लावलेले आहे देवाच्या जवळ एकदम, आणि नंतर पूजा चालू केलेली आहे. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते. तर साधी सिंपल पूजा. आणि आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोत्र्याचं फळ किंवा काटेरी फळसुद्धा म्हणतात त्याला, याचं पण खूप महत्त्व आहे देवाला. हे पण वाहिलं जाते. आणि इथे देवाची पूजा पण झालेली आहे. अन्नपूर्णे मातेला ओटी ठेवलेली आहे, आणि फळ, केळं, जल सगळं इथे देव ठेवलेले आहे. पूजा झालेली आहे आणि फळ पण ठेवलेले आहे. आता आरती, जी आपली सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर पण करा. साधी सिंपल आहे पूजा. तर इथे बघू शकता तुम्ही, मी इथे ओटीचं सामान पण ठेवलेलं आहे. फळं थोडंसं सजवलेलं आहे. तर सजवलं की छान दिसते, मंदिर पण छान दिसते आणि मन पण छान प्रसन्न